प्रश्न क्रमांक 17. तर सोबतच्या आकृतीत सरळ रेषा किती? आता बघा, सरळ रेषा काढूया आपण. तर हा जो चौकोन आहे हा, तर त्याची ही एक, ही वाली दुसरी, ही वाली एक तिसरी, ही एक चार. आता ही मधून एक गेलेली सरळ ही पाचवी, 5. नंतर आता मधला चौकोन जो आहे ही सहावी, ही एक सातवी, ही आठवी, उभी एक नववी. तर हिला तर धरलेलंच आहे आपण. आता हा चौकोन नववीच्या नंतर ही सरळ रेषा एक 10, ही एक, ही तर धरलेलीच आहे. नंतर 11 आणि ही एक 12. अशा 12 सरळ रेषा आहेत या ठिकाणी. हा मोठा चौकोन आहे, तर त्याच्या 1 2 1 2 3 आणि 4, ह्याच्या 4च्या 4 पकडायच्या. त्यानंतर मधातल्या जी आहेत तर त्याच्यामध्ये ही 5, ही 6, ही 7, ही 8, त्याच्यानंतर ही 9, ही 10, ही 11 आणि पण ह्याला ही जी लागून गेलेली आहे ही एक सरळ मोठी 12. तर पर्याय क्रमांक 2 यातलं उत्तर राहील. 12 या ठिकाणी सरळ रेषा आहेत. तर प्रश्न 18 काय म्हणते, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर आपण ह्या ठिकाणी तसंच लॉजिक लावूया. ए बी सी डी ई आणि एफ. हे जे ए बी सी डी ई एफ जे आहेत, ए बी सी डी ई आणि एफ, हे सगळे किती झाले? तर 6 झालेले आहेत. सॉरी, याच्यामध्ये हा ई हा चौकोन होतोय म्हणून ईला नाही, ई पकडायचा नाही. ए होतोय, बी सी हा डी, ई नाही, एफ म्हणजे 5 ह्या ठिकाणचे 5 होतात. त्याच्यानंतर ए आणि डी हा एक होतो, ए डी. त्याच्यानंतर ए डीच्या नंतर हा बी ई, बी नंतर सी एफ, सी एफच्या नंतर ए बी हा एक होतो, ए बी. त्याच्यानंतर बी सी, बी सी. त्याच्यानंतर डी ई, डी ई. त्याच्यानंतर ई एफ हा होत नाही कारण हा चौकोन होत आहे. कळलं का? तर 2 ह्याच्यामधले सगळे कळाले आपल्याला. ए बी, बी सी, त्याच्यानंतर डी ई, एफ नाही, ए डी, बी ई आणि सी एफ. हे सगळे किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. तर या ठिकाणी हे 6 होतात. पण 4 अक्षर घेऊया आता. ए बी डी आणि ई. ए बी डी आणि ई हा 4 अक्षरी. बी सी ई एफ, बी सी ई आणि एफ, बी सी ई एफ. त्याच्यानंतर 4मध्ये कुठला होतो का? तर ए बी डी ई, बी सी ई एफ. हे 4 मधले हे 2 होतात या ठिकाणी 2. 3 मधले आपण बघूया. ए बी सी हा 3 मधला एक होतो, ए बी सी. त्यानंतर डी ई एफ, डी ई एफ हे 3 अक्षरीमध्ये, ए बी सी ए ई एफ हे 2 3 अक्षरीमधले त्रिकोण आहेत. तर हे 2 होतात. आपण 4 मधले तर हे 2 पाहिले. आता 5 मध्ये जर होत असतील तर ए बी डी ई हे 5 अक्षरी येत नाही. हा वाला धरला आपण. 5 अक्षरीमध्ये एकही नाही. आता 6 अक्षरीचा एक पूर्ण धरूया. ए बी सी डी ई आणि एफ हा 1. तर किती झाले? हे 5. त्यानंतर हा 6 आणि 5 11, 11 आणि 2 12 13, 14 15 आणि 1 16. सॉरी, या ठिकाणी जसा ई चौकोन होतो तसा एफ पण चौकोन होतो. हा एफ होत नाही, तर या ठिकाणी 4च होतात. ए बी सी डी हे 4 होतात. ए डी बी ई सी एफ, ए बी बी सी डी ई हे 6 होतात. आणि 3 मध्ये ए बी सी डी ई एफ 2 आणि ए बी सी डी ई एफ हा 5, 6 अक्षराचा एक पूर्ण मोठा होतो. आणि ए बी डी ई बी सी ई एफ हे जे 4 अक्षरीचे आहेत असे 2 होतात. म्हणजे एकूण सगळे किती त्रिकोण झाले बघा. तर हे 4 म्हणजेच वरचे 4 आहेत. 4 अधिक हे 6 अधिक हे 2 अधिक 4 अक्षरीचे 2 आणि अधिक हा 1, म्हणजे किती झाले बघा. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 13 14 आणि 1 15. तर या ठिकाणी 15 त्रिकोण ह्याच्यामध्ये आहेत. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येतं.
कळाले का? आता खाली पहा, सोबतच्या आकृत्यात किती घन ठोकळे आहेत. तर या ठिकाणी आपण घन ठोकळे मोजूया आता. तर या ठिकाणी बघा, खाली आपण पृष्ठभागावर खाली ठेवलेले ठोकळे, हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6. आता ह्याच्यावरती ठेवलेले हा 7वा आहे, हा 8वा, हा 9वा आणि हा 10वा आहे. त्याच्यानंतर इथे एक ठेवला 11, हे 12 आणि हे 13. याच्यावरती एक आहे 14 आणि ह्याच्यावरती एक आहे 15. म्हणजे असे एकूण किती ठोकळे ठेवलेले आहेत? तर 15 ठोकळे या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न 20वा आहे की आकृतीत घन ठोकळ्यांची संख्या किती? तर असे ठोकळे आल्यानंतर बघा, एकच लक्षात ठेवायचं, या ठिकाणी हा 1 ठोकळा आहे, या ठिकाणी हे 2 आहेत, या ठिकाणी इथं 2 आहेत, म्हणजे याच्यावरती 1 गेला म्हणजे इथं 3 आहेत आणि या ठिकाणी 4 आहेत. म्हणजे किती इथं किती आहेत? हे 1 आणि ह्याच्यावरती किती आहेत? हे 2, याच्यावरती किती आहेत? हे 3 आणि ह्याच्यावरती इकडून हे 4 ठोकळे आहेत. म्हणजे हे 1 आणि इथले 2 आणि 1 किती झाले? 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. म्हणजे ह्या बाजूचे 10 ठोकळे झाले. समजलं का? खाली पृष्ठभागावर हा 1च ठेवला, म्हणजे ह्याच्या बाजूला हा 1 आहे, ह्याच्यावरती हा 1 आहे, म्हणजे हे 2 झालेत आणि ह्याच्या खाली इथं वरती 1, ह्याच्यासोबतचे 2 ह्याचे म्हणजे हे 3 आणि हे खालचे 4. म्हणजे असे एका ठिकाणी ह्या ठिकाणी 10 झालेले आहेत. आता त्याही ठिकाणी तसंच आहे, इथं 1 आहे, ह्याच्यावरती 2 आहेत, याच्यावरती 3 आहेत आणि हे खाली 4 आहेत. पण आपण इथं 4 मोजलेले आहेत हे. तर या ठिकाणी बघा, हा 1, इथले 2 आणि इथले 3. तर 3, 2 आणि 1 3, 3 आणि 3 हे 6. आपण कारण का इथले 4 असे मोजलेले आहेत. तर हे किती झाले? 10 आणि 6 16 झाले. 16च्या नंतर हा 1 ठेवला या ठिकाणी. 16च्या नंतर हे इथले 2 ठेवले. 16 आणि 1 17. 17 आणि हा 1 18 आणि हा 18 आणि हा 1 ठोकळा 19. म्हणजे या ठिकाणी किती ठोकळे आहेत? 19 ठोकळे आहेत. समजलं का? या लाईनमधले हे 10 झाले. आपण ह्याला मोजले होते इकडचे, म्हणून आपण इकडचा हा 1, ह्याच्यावरचे हे 2 आणि ह्याच्यातले इथले 3 ठोकळे. म्हणजे 2 1 3, 3 आणि 3 हे 6. हे 10 आणि 6 16 आणि 16 आणि हे इथले 3 आहेत. याच्या बाजूला 1 ठोकळा हा ठेवलेला आहे. हे 2 ठेवलेत आणि इथं 1 3 ठेवलेले आहेत. म्हणजे हे 3. 16 आणि 3 19. तर या ठिकाणी 19 ठोकळे आहेत आपल्याला. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील.